फळांचा राजा आंबा. परिचयाची गरज नसलेलं सर्वांचं आवडतं फळ म्हणजे आंबा. आंब्याच्या शेकडो जाती जगभरामध्ये आढळतात. त्यापैकी भारतामधल्या प्रसिद्ध आंब्याच्या जाती म्हणजे हापूस, पायरी, लंगडा, तोतापुरी, मलगोवा, नीलम, रसपुरी, मद्रास हापूस, रायवळ, खोबरी आंबा इत्यादी अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत. आंब्याचा मोहोर, कैऱ्या, आंबे, अंतरसाल, पानं आणि गोंद हे सर्व औषधी प्रयोगात वापरलं जातं. आज मात्र तुम्हाला आंबा या फळाबद्दल म्हणजे पिकलेल्या आंब्याबद्दल माहिती सांगणार आहे. कैरीपासून आंबा बनण्यासाठी साधारणपणे 3 महिन्यांचा काळ लागतो. आंबा खाल्ल्यामुळे वजन वाढतं हे नक्की खरं आहे, पण सीझनला मिळणाऱ्या या फळाचे बाकी देखील अतिशय चांगले उपयोग शरीरावर होतात आणि म्हणूनच योग्य तो आहाराचा समतोल साधून हे सीझनल फळ अगदी नक्की खाल्लं पाहिजे. ताजा आंबा नेहमी नळाखाली स्वच्छ धुवून मगच वापरावा. त्यामुळे त्याच्यावरती मारलेली रसायनं, धूळ, घाण, देठाचा सुकलेला चीक इत्यादी गोष्टी व्यवस्थित काढल्या जातात. पिकलेला आंबा तासभर पाण्यात बुडवून मग वापरला तर आणखी उत्तम. आंब्यामुळे शरीरामध्ये भरपूर प्रमाणात शक्तीचा पुरवठा होतो, पचन सुधारतं, भूक वाढते, तोंडाला चव येते आणि मलप्रवृत्ती साफ होण्यास मदत होते. डोळ्यांची आग होणं, डोळे कोरडे पडणं अशा तक्रारींमध्ये आंबा खाल्ल्यास निश्चित फायदा होतो. वरचेवर ज्यांना सर्दी, खोकला, दम लागणं ही लक्षणं असतील त्यांनी हंगामामध्ये भरपूर आंबे खावे. त्यासोबत काळी मिरी, सैंधव आणि ओवा खाल्ल्यास त्रास निश्चित कमी होतो. आंब्याची अधिक माहिती पुढील व्हिडिओत सांगणार आहे. आपल्याला माहिती आवडल्यास पोस्टला लाईक, शेअर नक्की करा. त्याचबरोबर इहा हब्सच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. इहा हब्सच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून पब्लिश होणाऱ्या नवीन व्हिडिओजची तुम्हाला नियमितपणे माहिती मिळेल. तुमच्या काही शंका असतील तर मला मेसेज करा. नंबर कॅप्शनमध्ये दिलेला आहे. धन्यवाद.